अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे विरोधक आक्रमक पवित्रात आहेत। काल विधान भवनाच्या गेटवर विरोधकांनी ठिय्या आंदोलन केलं। दुसरीकडे उरलेल्या 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव सभागृहात आणला जाण्याची शक्यता आहे। तुमच्या भावनांचा मी आदर करतो, मात्र खांदेपालटाची ही वेळ नाही। योग्य वेळी मी निर्णय घेईन असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आपल्या नाराज आमदारांना दिला। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांची मंत्र्यांबद्दल नाराजी आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आमदार आणि मंत्र्यांना समोरासमोर बसवून चर्चा केली। त्यावेळी आमदारांना त्यांनी हे आश्वासन दिलं। मंत्र्यांनी या बैठकीत काहीही बोलणं टाळलं, मात्र आमदारांच्या निधीसाठी प्रयत्नशील असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं। निधी वाटपाच्या मुद्द्यावर सेनेचे मंत्री आणि आमदार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। मात्र असं असलं तरी स्वतः शेलार यांनी मात्र पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समजतंय। मुंबईसह कोकणाची जबाबदारी घेण्याची तयारी आशिष शेलार यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून अडकून पडलेलं वस्तू आणि सेवा कर विधेयक अखेर राज्यसभेतही मंजूर झालं। 29 मार्च रोजी जीएसटीशी संबंधित 4 विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती। त्यानंतर आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं। नव्या कायद्यामुळे देशभरात एकसमान करप्रणाली तयार होईल आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल। राज्यसभेत जीएसटी विधेयकावर मंजुरीसाठी चर्चा सुरू असताना रिपाई खासदार रामदास आठवले यांनी आपल्या चारोळ्यांनी राज्यसभेतलं वातावरण हलकं केलं। आठवले यांनी जीएसटी विधेयकावर आपल्या चारोळ्या सादर केल्या। शिवाय ट्रम्प भेटीबाबतही आठवले राज्यसभेत बोलले। हे ऐकून राज्यसभेत एकच हशा पेटला। रिलायन्स जिओनं आपली समर सरप्राईज ऑफर मागे घेतली, त्यामुळे जिओच्या प्राईम मेंबर्सना मिळणारी 3 महिन्यांची वाढीव सेवा आता ग्राहकांना घेता येणार नाहीये। ट्रायनं केलेल्या सूचनेनंतर जिओनं हा निर्णय घेतलाय। जिओनं समर प्राईज ऑफर लॉन्च करत पुन्हा ग्राहकांना 3 महिन्यांसाठी मोफत डेटा आणि कॉलिंगची सेवा देण्यात येईल असं जाहीर केलं होतं। मात्र आता ही ऑफर रद्द करण्यात आली आहे। शिवसेना खासदार रवी गायकवाड यांच्यावरील विमान प्रवास बंदी उठण्याची शक्यता, या संदर्भात निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल रात्री एअर इंडिया आणि नागरी उड्डाण मंत्र्यांची बैठक संपली। सरकारनं या प्रकरणावर तोडगा न काढल्यास 10 तारखेला होणाऱ्या इंडियाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेनं दिला होता। त्यामुळे गायकवाडांवरील विमान प्रवास बंदी उठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे। राज्यात पुन्हा बैलगाडी शर्यतीचा थरार सुरू होणार आहे। विधानसभेत प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्याबाबत प्रतिबंध करण्याबाबत सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं। त्यामुळे बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा झाला। त्यानंतर हे विधेयक विधान परिषदेत मांडलं जाईल आणि मग त्याचं कायद्यात रूपांतर होईल। तामिळनाडूमध्ये अध्यादेश काढून जल्लीकट्टूला परवानगी मिळाली होती। त्यानंतर राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी लोकांनी आक्रमक भूमिका घेतली होती। बँकेच्या कर्जवसुलीला कंटाळून आत्महत्या केलेल्या 2 शेतकरी भावांच्या कुटुंबियांची काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली। साताऱ्यातल्या वडगाव हवेली इथं ते पोहोचले आणि कुटुंबांचं सांत्वन केलं। बँकेच्या कर्जापायी तगादा लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढल्यानंतर आता विरोधकांनी आपला मोर्चा इंदू मिलकडे वळवलाय। येत्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, मात्र अद्यापपर्यंत बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली नाहीये असा आरोप विरोधकांनी केला। लवकरात लवकर स्मारकाचं काम सुरू व्हावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते इंदू मिलजवळ एकत्र आले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली। पार्टी विथ द डिफरन्स असलेल्या भाजपचे आमदार नरेंद्र मेहता चक्क लंबोर्गिनी गाडी घेऊन विधान भवन परिसरात दाखल झाले। मीरा भाईंदरचे आमदार असलेले मेहता हे 7-11 ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत। ते विधान भवनात गाडी मिरवत असतानाच माध्यमांची नजर त्यांच्यावर पडली आणि ते तिथून तात्काळ निघून गेले। एका बाजूला विरोधक शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाले असताना नरेंद्र मेहतांकडून मात्र खुलेआमपणे संपत्तीचं प्रदर्शन होत असल्याचं चित्र आहे। शिवस्मारकासाठी निधीची तरतूद राज्य सरकार कशी करणार हा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला।
शिवस्मारक उभारणीला विरोध करत मोहन भिडे यांनी जनहित याचिका दाखल केली। यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। त्यावेळी शिवस्मारकाच्या निधीची तरतूद कशी करणार याबद्दल येत्या 3 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले गेले। नाशिकच्या करन्सी नोट प्रेसच्या सुमारे 2000 कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे। या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलाय। नोटबंदीच्या काळात केलेल्या अभूतपूर्व छपाई कामाबद्दल कर्मचाऱ्यांना हे बक्षीस देण्यात आलंय। दिल्लीत झालेल्या एपेक्स कमिटी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयानं नोट प्रेसच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नाशिकमधील अवैध गर्भपात प्रकरणाचा तपास गंभीर वळणावर गेलाय। नाशिक महापालिकेच्या तपासणी पथकाला जीव्या मारण्याच्या धमक्या आल्यात। महापालिकेचे 7 आरोग्य अधिकारी दहशतीत असल्याची माहिती मिळते। याबाबत तपासणी पथकानं पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे। सरकारी निमसरकारी डॉक्टरांकडून चालवलं जाणाऱ्या अवैध गर्भपात रॅकेटनंच या धमक्या दिल्याचा संशय वर्तवण्यात येतोय। हिंगोलीतल्या सेनगावमध्ये एफडीएनं 700 गर्भपाताची औषधं सापडलीत। यातली 93 औषधं वापरल्याची धक्कादायक माहिती मिळते। एफडीएनं टाकलेल्या धाडीत ही माहिती समोर येते। ही औषधं इंदोरमधून बिला विना खरेदी केल्याचं समजतंय। ही औषधं 9,05,000ची असल्याची माहिती मिळते। स्टीव्ह स्मिथनं कर्णधारास साजेशी खेळी करून आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रायझिंग पुणे सुपर जायंट्सला मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला। मुंबई इंडियन्सनं रायझिंग पुणेला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं। रायझिंग पुणेनं 1 चेंडू आणि 7 विकेट्स राखून हे आव्हान पार केलं। कौंजे स्टेडियमच्या या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं 54 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 84 धावांची खेळी केली।